पाहतोय आता आम्हाला कशाची गरज आहे, आता आम्हाला हेच म्हणावं लागेल का मार्केटचे गेले 4000 आणि हमी भाव सांगते 5328. आता आपल्याला सांगितलं पाहिजे का साले हो तुम्ही जर खरेदी केंद्र सुरू केलं नाही तर पालक पंचायतच्या बंगल्याला आग लावल्याशिवाय राहणार नाही. आता याची गरज आहे. काल जेव्हा आम्ही जळगावला गेलो आणि जळगावच्या कलेक्टरने सांगितलं का केळीचे भाव 300 रुपये क्विंटल आहे, 3 रुपये किलो ना. आणि आंध्रामध्ये केळीचे भाव मी पाहिजे 3 ते 3.5 रुपये क्विंटल गेले. तुम्ही तामिळनाडूला वेगळे भाव आहे आणि तामिळनाडू सोयाबीनला पर एकरी 5000 रुपये अनुदान दिलं. आम्ही किती देतो सरकार इथं द्यायला तयार नाही आहे. सरकार आम्ही सरकारला सांगितलं का MSPच्या 20% तुम्हाला बोनस देऊ. म्हणजे प्रत्येक आम्ही पाहिजे प्रत्येक तिकडे कापूस असेल बाजरी असेल जे काय असेल त्याच्यावर 1000 वाढणार आहे. सोयाबीनला तुम्हाला 6,500 द्यावा लागेल, 5328 केलं 1000 वाढतं. आणि मग त्यांनी सांगितलं का GSTचा परतावा करतो आम्ही सोयाबीनवाले खात. मोदीजीनं सांगितलं, देवाभाऊनं सांगितलं का आम्ही 6000 सोयाबीन देतो. तुम्ही जे बोलले त्याचा गरज नसेल तर आमच्या गाडूच्या उडा बोलल्यानंतर गरज नसता तर आम्ही काय गाडवायचा. हे एक सांगतोय या मंत्रीच्या पुढच्या सभेमध्ये देवाभाऊनं काय सांगितलं, सातबारा पुरा पुरा पुरा. आता काय म्हणतो दुष्काळ पडल्यावर तेव्हा काय मेला होता का ते सांगाले, मेला होता का तो तुझा काय ठोस उभा होता का. 7-12 पुरा पुरा अभ्यास करूनच तुम्ही जाहीर केलं ना. आता म्हणतात 5 वर्षात केव्हाही करू. या बापाचं राज्य नाही, या शेतकऱ्याच्या बापाचं राज्य आहे. धूम टाकल्याचं आणि आम्ही सांगितलं जर लोक जास्त आले तर गांधीजीच्या मार्गानं आणि लोक जर कमी येत असतात तर फिर भगतसिंग के मार्ग चलेगा, उखाड़ के फेंकेंगे. हे डिग्रीची लढाई सांगतोय. हे जे आम्ही पाहिजे प्रकाश भाऊचा जो लढा आहे हा निरंतर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला लढावंच लागणार आहे. त्यासाठी तुम्ही नेतृत्व करा, त्याच्यासाठी एक बैठक घ्या का हा लांब लांब लढा आम्ही काय कशा पद्धतीने आम्ही लढलो पाहिजे. पण आज इमर्जन्सी आम्ही काय मागितलं पाहिजे. आम्ही पाहिजे पीक विम्याचे 4 टिकर कमी केले आणि 4 टिकर कमी केल्यानंतर आता त्यांनी पीक कापणीच्या प्रोग्रामचा टिकर ठेवला. मागच्या वर्षी आकड्याची सरासरी काय होते 7 क्विंटलची, हेक्टरी 7 क्विंटलची. एका एकराला 2 क्विंटल, 2 क्विंटल 30-35 किलो काय असं. आता एका एकराला 2-15 क्विंटलच्या खाली जर तुमचं उत्पन्न आलं, उत्पादन आलं तर मग तुम्हाला विमा भेटणार. 60,000 विमा काय अर्थ त्याला. काय होतंय पीक कापणीच्या नंतरच्या वेळेमध्ये असं बसलं जातं का आपण सातत्यानं जर आम्ही पाहतोय आणि जर विमा उचलत गेलो तर आमचं उत्पादन कमी दाखवल्यावर विमा भेटतं पीक कापणीच्या ह्याच्यानं. बाकी टिकरमध्ये नाही बोलत मी, पण पीक कापणीच्या प्रयोगामध्ये काय होतंय का ते दरवर्षी आम्ही कमी करत आता किती झालं हेक्टरी 7 क्विंटलच्या. आता हेक्टरी म्हणजे 2.5 एकराला 7 क्विंटल शक्य आहे का. 3 क्विंटलचा अंतर नफा होऊ शकते का. या सगळ्या ह्याच्यामध्ये खाली गेल्यावर तुम्हाला पीक कापणीचा विमा भेटेल. म्हणजे 6 क्विंटलच्या जवळपास हेक्टरी गेल्यावर तुम्हाला जे म्हणतो हे एकंदरीत पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आता बघण्याची गरज नाही. कारण 4 टिकर तुमच्या सोयीचे होते त्याचा पाऊस जो पडला आणि याच्यानंतर जो फायदा येणार होता त्या कंपनीचा विम्याचा तो फायदा भेटणार नाही तुम्हाला. सरळ गोष्ट आहे. याच्यात काय अधिक अभ्यास करायची गरज नाही, काही अभ्यास करायची गरज नाही. पण आता प्रश्न का आहे का शेतकरी जिवंत आहे का. शेतकरी आहे का या देशामध्ये. तुम्हाला वाटते काय म्हणून तो कोणी तेली आहे, माडी आहे, पाटील आहे, ओबीसी आहे, मराठा आहे, दलित आहे, मुसलमान आहे, हिंदू आहे आणि तिथून उरला तर तो भाजपचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे, शिवसेनेचा आहे, राहतचा आहे. शेतकरी नाही हो. शेतकरी असतं तर कोणा ऐकलं असतं. अरे बायकोने इकडे तिकडे बोललं तर आम्ही एका दिवशी सोडचिठ्ठी देतो सहाय्याने आणि आम्ही 100 रुपयाचा ड्रेस आमच्या महाबहिणीला घ्यायचं म्हटलं तर आम्ही पाहिजे का 70 रुपयाचा घे, 60 रुपयाचा घे, त्याच्यातही कंजूसकी करतोय. आणि भर दिवसा आज 11,000 रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं जाहीर केले 8,100 रुपये. त्या भावातरी कापूस खपत का तुमचा 8,110 रुपयाची गॅरंटी नाही. जो
का जिनिंगवाले आता ते कापूस खरेदी केंद्र सुरू करणार नाही करणार अशी व्यवस्था आहे. थोडा ओला कापूस झाला तर तुम्ही गेले. आज म्हणतोय आम्ही रोज जर एवढे सगळे 10 ते 15 शेतकरी मरत असेल, आम्ही तर उद्या डोळ्यानं पाहत असेल तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव यायला लाज वाटली पाहिजे ना. गजानन बाबासाहेब आंबेडकरचा फोटो लावला लायकी आहे का आपले? 8 साल आम्ही तर साखर शेवळे गुन्हे दाखल होऊन तेवढे फोन घ्या. काल मला जळगाववर 6 गुन्हे दाखल झाले फक्त फाटक फोडलं तर. आम्ही साल्या याच्यानंतर कलेक्टरला तोडू, आम्ही त्याची परवा करणार नाही. आम्ही ठरवलंय का इस पार आर पार होना चाहिए. कोई फिकर नाही, कोई फिकर करायची नाही. आणि आमच्या जिल्ह्यावर 3 संभाजी गमावले. पहिला संभाजी देव गमावला, दुसरा संभाजी पुत्र गमावला आणि तिसरा संभाजी नातू गमावला. पण जिजाऊ मला हटले नाही. त्या आम्ही पाहिजे त्या महाराष्ट्रातले आम्ही आहोत. घराचं सण तर मोठ्या जिगरीला आम्ही कुठल्याही प्रकारचा कुठलाही विचार न करता लढावं लागेल. टेक्निकल लढाई आम्ही लढणारच. प्रकाश जो म्हणतो ते काही खोटं नाही, त्यावर आम्हाला लढावं लागणारच. पण आज इमर्जन्सी काय आहे? मला उद्या सोयाबीन निघाल्यानंतर काय भाव विकणार आहे तुम्ही? सोयाबीन कापूस निघाल्यानंतर काय भाव विकणार आहे सांगा. आज हमी भावाचा आधार आहे चुकीचा असला तरी त्याचा आधार आहे आमच्याकडे, हे समजून घेणं महत्त्वाचं. आणि म्हणून आम्ही पाहतोय का ही लढाई कर्जमुक्ती काय, लुटीतून आलेली कर्जमुक्ती आहे. लूट केली नसती तरी मागितली कोण असतं आपल्याला काय गरज आहे? पण लुटीतून आलेली ही कर्जमुक्ती आम्ही घेणार आणि याच्या बापाला द्यायला लागणार. आणि 28 तारीख ठरली. तारीख स्थळ आम्ही सांगत नाही. या अगोदर आम्ही तुपकर साहेब आपल्याला पण फोन केला, तुम्हाला बोलावलं, नवले साहेब आले, सगळेजण एकत्र जोडले. सगळेजण एकत्रित होऊन एक आम्ही कार्यक्रम समोर आणला ज्याच्यात कोणाचे वाद नाही. सगळ्या संघटना तयार आहे. आणि मी प्रकाश भोले स्वतःहून फोन केला. त्यांचा फोन मला आला होता, तुम्ही कार्यक्रमाला या. म्हटलं माझ्या एकट्याचा कार्यक्रम घेऊ नका, ही मंडळी सगळी येत आहे, त्यांना तुम्ही बोलावा म्हणजे कार्यक्रम अधिक जामदार होईल, अधिक ताकदवार होईल. आता हे सगळे आम्ही पाहतोय पंजाब, हरियाणा, उत्तराखंड से ये शेर यहाँ पर आ गए हैं जिन्होंने अपनी लड़ाई भगत सिंह के बल पर, उस विचार पर लड़ी है. हे भाग्य आहे हो. ते काही जातीपाती धर्मासाठी लढले नाही. ते या शेतकरी मजुरासाठी लढलेले लोक आहेत आणि हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, म्हणून अजून 8 सभा आहे, मला आधी समोर जावं लागतं. माफी मागतो सगळ्यांची. तर इथून समोर जावं लागत असल्यामुळं मला आपल्याला मधातून जावं लागतं, त्याची माफी मागतोय. आणि आपण सगळ्यांनी ते तयारी करावी. आपण सगळे मिळून अधिक एकदा बसू, त्याचं चिंतन मंथन करू आणि त्याच्यातून अधिक काय चांगलं निघते ते आपण करूया. पण सध्या तरी मला असं वाटतं का चुकीचे जरी हमीभाव असले तर ते आज आधार देऊ शकतं आम्हाला. आज सडनली आज जरी आम्ही पाहिजे कर्जमुक्ती नाही म्हणत असाल तरी मागे पाहिजे ज्याच्या घरावर कर्ज आहे, त्या मायमाऊलीच्या अंगावर कर्ज आहे, तो कसा आम्ही जगतोय, कसं दिवस काढतो त्याचं त्याला माहिती. एक नोटीस आली तरी घबरावून बिचारा आत्महत्या करतोय. त्याला आधार द्यावं लागेल, त्याला सांगावं लागेल. बँकेला सांगतोय. त्यांनी आता आम्ही पाहिजे कोर्टातून इकडून निघून नोटीस आलेल्या सुरू केल्या. काल आम्ही एक बदललं मॅनेजर बिलकुल चुकीच्या पद्धतीनं आणि वसूल करून घ्या पद्धतीनं. अरे साध्या कर्जमाफी झाली तर तुमचं भलं आहे बँकेचं. एका बँकेचा नफा खाली सेंट्रल बँकेचा नफा जर पाहिला तर 3 लाख कोटीपर्यंत जातो 2 ते 3 वर्षाचा. एवढा नफा व्याजातून घेता आमच्या. म्हणजे सगळ्या इथे आम्ही पाहिजे लुटते कोणाले हो, संघात वाद कोणाले खाता हारणारे नाही. जर आम्ही पाहिजे बिघडला त्या याला काय काढला. जिसके पास कोई ताकत नहीं उसको खाया जाता है. जिसका कोई आवाज नहीं, कोई अस्तित्व नहीं है, उसको लुटाया जाता है. लुटाले तुम्हीच आहे. काही जरी बोललं तर तुम्हाला लुटणार आहे. दुसरा आहे काय लुटाले? त्या तुम्ही काय कलेक्टरला लुटताय, अधिकाऱ्याला लुटता? तुम्ही लुटू करा शकता सरकार. जे भयाला न्याय जे आम्ही सांगतोय जाती पाती धर्मात पार्टी गिरती बाप मेला तरी वेळ तर नेता जिवंत राहायला पाहिजे. हे अवलाट ठेवली ना गावात झेंडा घेऊन फडकून फिरवत कुणी हिरवा, कुणी निळा, कुणी भगवा, कुणी पिवळा, यादी काय तर झेंडा. अरे साल्यावर जो झेंडा फडकवता ना तो माझ्या बाप शेतकऱ्यांना टिकवला. लक्षात ठेवा. त्या झेंड्याचा कापून देतो, तर कापड बंद करतो.
आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. राणा कोणत्या पार्टी, राणे कुठल्या जाती, जेव्हा शेतकरी म्हणून येतो तेव्हा मी शेतकरी म्हणून उभं राहिलं पाहिजे, मी शेतकरी म्हणून समोर आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे शेतकरी म्हणून. आम्हाला जगता आलं हा दोष आहे. 200 दिवस आम्ही शेतीत काम करतोय आणि 15 दिवस रस्त्यावर येत नाही. अरे 200 दिवसात जर तुमची मेहनत फलित करायची असाल रस्त्यावर यावंच लागेल 15 दिवसात. त्या आमची पण होत नाही. तुम्ही पाहिलं कोणा आवाज करता, कोण आनंद करते, कायचा आहे, आपला आहे का, त्याचा आहे का, तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, मला त्या माची हे आमच्या भावना बंद करा. बच्चूकुळ महत्वाचा नाही आहे, प्रकाशजी पवरे महत्वाचे नाही, टिकेटची महत्वाच्या महत्वाचा माझा शेतकरी. त्याच्या जर कोणी आम्हाला आम्ही पाहिलं काही अंगावर येत असेल तर सिंगावर घ्यायची तयारी ठेवा. त्यांना माहिती आहे जातीपाती मंडळ आहे, मला मंडळानंतर अयोध्या आला त्याच्यात आमचे शरद जोशीनं त्यावेळेस आम्ही भावाची ताकद मोठी केली, आम्ही भावाची ताकद कमी झाली. शेतकरी आंदोलन संपलं, अयोध्या तुमच्या खोपडीत गेलं. इतके मोठे शरद जोशी भांडले, आम्ही कुठं ऐकलो. आम्ही त्याचं आडनाव पाहिलं जोशी निवडणुकीच्या वेळेस. आमच्या डोक्यात निवडणुकीत जातीशिवाय दुसरं काही येत नाही. मी किती का म्हणलो तर तुमच्या जो रहमान किडा आहे तो मेल्यावर निघत नाही. लोकांमध्ये मोठा किडा या तो काही निघायचा राहिला पण जाऊ दे, कोणाला मत मार. पण जेव्हा आंदोलन असतात तेव्हा सगळे कामं सोडून आम्ही आलो पाहिजे. 28 तारीख ठरवली, मुद्दाम घुमराव करायचा. एक तर मुंबई होऊ शकते, नाही तर नागपूर होऊ शकते, नाही तर वेळेवर ठिकाण होऊ शकतं. आणि जेपर्यंत आपण केलेली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत रिटर्न नाही. बिल्कुल जाएंगे तुम्हारे ऊपर लढेंगे तो जीत जाएंगे. आधी लगीत कोणाचं पण तो काय सावडायचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, सर्वांची माफी मागतो. आम्हाला जावं लागते कारण 8-9 सभा आहे. आता 2 सभा करून इथे आलो. तुम्ही म्हणाल शेपारला आला लगेच चाललाय गेला आणि माही गेल्यानंतर झिप्या पाडू नका. आपल्या सवय विदर्भात एवढ्या झिप्या पाडते का ते टेम्पो होतं का झिप्पी होती समजतच नाही शेवटपर्यंत. आणि म्हणून आम्ही खुल्या मनानं सांगतोय, मी प्रकाशजी पवरेंना त्यांचा फोन आला, मी मान अपमान सन्मान ह्या शेतकऱ्यासाठी आम्ही काही सहन करायला द्या. कोणी पण नेतृत्व घ्या, बच्चूकुळ शेतकऱ्याचा पुत्र म्हणून तुमच्या सोबत राहू. आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. जय जय महाराज. धन्यवाद.